हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? एस सी डेली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर काल संडेमुळे आमचा मूवीचा प्लॅन ठरला आणि मूवीचे तिकीट्स आम्हाला रात्रीचे भेटल्यामुळे आम्हाला घरी यायलाही लेट झालं. त्याच्यामुळे मी सकाळी 8ला उठले आणि शोनाची स्कूल असते. शोना म्हणजे माझी मुलगी, तिची स्कूल 9:30ला आणि त्यानंतर गाडी 9:20 तिची व्हॅन बरोबर येते टायमिंगमध्ये त्याच. तर त्यामुळे मला सकाळी 8ला उठल्यामुळे पटपट कामंही उरकायची होती. पण ह्या वेळापर्यंत माझं सर्व काही झालं होतं. शोना स्कूललाही गेली होती. मी तिला पटपट रेडी केलं, टिफिन वगैरे बनवला तिचा आणि त्यानंतर मीही स्वयंपाक वगैरे उरकून घेतला. गडबडीमध्ये ते शूट करायचं राहून गेलं. पण ठीक आहे, कधीतरी होतं असं. आणि मला तर सवय नाही आहे, त्यामुळे सवय लागेपर्यंत कधी असं कधी तसं होणारच आहे. रात्री बाहेरनं आल्यापासून माझं डोकं हे खूप दुखत होतं, म्हणून मी आज चहा घेत होते. तर इथे मी चहा घेत होते आणि चहा घेऊनही मी थोडंसं 5 ते 10 मिनिटं आराम केला. थोडंसं फोन वगैरे पाहिला. त्यानंतर मी एकदम फ्रेश झाले आणि परत कामाला लागले. तर इथे भांड्यांचा राडा खूप झाला होता, कारण की मी कालचे भांडे अजूनही लावलेले नव्हते आणि माझ्याकडे भांड्यावाल्या ताई येतात. तर त्या येण्याअगोदर मला सर्व भांडे बाहेर नेऊन ठेवायचे असतात आणि भांड्याचे टोपले हे रिकामे करून बाहेर द्यायचे असतात. जर ते काम माझं झालेलं असेल तर माझं डोकं हलकं म्हणजे असतं, की बरंचसं माझ्या डोक्यावरचं ओझं कमी असतं, कारण ताई आल्यानंतर त्यांना फारसा वेळ नसतो. त्या जास्त वेळ थांबत नाहीत, मग त्यांना त्यांची पण पुढची कामं असतात. त्यामुळे मला वाटतं माझ्यामुळे त्यांना लेट होऊ नये. बाकी मग जर घरातलं काम मग किती का वेळ चाले ना, त्यांचं मी एकदा भांडे वगैरे काढून देते पटकन. तर पटापट मी सगळे इथले कामं उरकत होते. घर जागा हे नवीन असल्यामुळे मलाही थोडंसं ॲडजस्ट व्हायला टाईम लागेल. त्यामुळे पण मला पटपट काम हे उरकत नाही आहेत घरामध्ये. आणि माझ्या घराचं फर्निचरचं काम हे नुकतंच कंप्लीट झालं आहे आणि माझ्या घराची वास्तू ही ऑगस्ट महिन्यात झालेली. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हे 3च म्हणजे हे 2-2.5 महिने, 20 ऑक्टोंबरला तर पूजा झाली होती. 20 ऑक्टोंबर नाही, सॉरी 20 ऑगस्ट ह्या रोजी पूजा झाली होती. त्यानंतर फक्त मला 2 महिनेच भेटले, 2-2.5 महिनेच, की म्हणजे परत फर्निचरचं काम चालू झालं. आणि 4 नोव्हेंबरला मी फर्निचरचं काम चालू केलेलं. त्यानंतर माझं काम हे 31 जानेवारीला कंप्लीट झालं होतं. म्हणजे टोटल 3 महिन्यांचा कालावधी माझा ह्याच्यामध्ये गेला होता. त्यानंतर मी घर सेट करण्यात लागले होते. माझं पूर्ण सामान वगैरे मी सेट केलेलं नव्हतं तोपर्यंत. थोडंफार ह्याच्यातच भागवत होते मी. थोडेफार भांडीच होते माझ्याकडे वापरायला काढलेली. बाकीचे मी सर्व सामान पॅक करून आमच्या पुढच्या एक शटर काढलेलं आहे दुकान, त्याच्यामध्ये नेऊन ठेवलेलं होतं सगळं बऱ्यापैकी सामान आणि काही स्टोरूममध्ये जिन्यावरती वगैरे टाकलं होतं. आणि 13 फेब्रुवारीला शिवचा बड्डे असल्यामुळे ह्या घरात त्याचा पहिला बड्डे होता आणि आमची इच्छा होती की तो चांगला म्हणजे घरच्या घरीच केला आम्ही, पण घरचे माझे सर्व होते तर त्यांच्यामध्ये सेलिब्रेट केला, बऱ्यापैकी छान केला. आणि त्यामुळे आमचं सामान काहीच सेट नव्हतं. 31 जानेवारीपर्यंत काम चाललं घरामध्ये. तर 1 तारखेपासून आम्ही सलग 12 ते 13 दिवस पूर्णतः त्या सामानच्या याच्यातच होतो, की डेली म्हणजे जसं काय घरात मी दसरा काढते इतका पसारा होता अक्षरशः. आणि मला माझ्या हाताखाली मदतीला कोणीच नव्हतं. त्यांनी मी आणि माझी मुलं स्कूलला पाठवून आम्ही दोघंही कामाला लागायचो. तर त्यामुळे ना मी थोडीशी गोंधळून गेले होते. मी आजारीही खूप पडले. त्यामुळे मला आता जसं होतं तसं करते आहे मी. माझं घर बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि सगळं काही एकदाच होत नाही हे आलं आहे माझ्या लक्षात. त्यामुळे मी थोडं थोडं करते आहे. आता जसं होईल, जसं जसं माझ्याकडनं होते तसं तसं मी मॅनेज करते आहे, तसं तसं होत जाते काम. आणि राहिल्याशिवाय आपल्याला समजत नाही, रुटीनमध्ये आल्याशिवाय आपल्याला कळत नाही की कुठल्या गोष्टी कुठे असायला हव्या आणि कुठल्या वस्तू आपल्याला लागतात, कुठल्या वस्तू लागत नाहीत. तर मी बऱ्यापैकी डिक्लेटरिंग केले. माझे भरपूर सारे कपडे, भांडे वगैरे मी काढून दिलेत आता, की जे की मी खूप वर्ष झालं यूज करत नव्हते आणि ते असेच पडून होते ठेवलेले माझ्याकडे. तर मी ते सगळं काही आता आवरले. त्याच्यामुळे आता एक्स्ट्राचं माझ्या घरामध्ये सामान काहीच नाही आहे. जे लागतं, जेवढं गरजेचं आहे
आणि जे लागणार आहे कधीतरी कोणी आलं गेलं तर जास्तीचे भांडे वगैरे लागतात तेवढंच मी बाकीचं ठेवलं आहे. बाकीचं मी जे काही नाही लागत ते आमच्या इथल्या मावशींना वगैरे सगळ्यांना असं वाटून दिले. माझ्या घरी काही लागत होतं ते मी घरी पाठवून दिलं. त्यामुळे पण मला खूप असं रिलॅक्स आणि शांत वाटते की माझ्याकडे आता भरपूर असं सामान काही नाही आहे. जेवढं माझ्या गरजेचं आहे, जेवढं मला लागतं तेवढंच मी फक्त ठेवलेलं आहे. आत्ता मला एका माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता. म्हणजे त्या आमच्या घराच्या शेजारीच राहतात बॅक साईडला. तर त्यांचा कॉल होता. त्यांच्यासोबत मला बाहेर जायचं होतं, मार्केटमध्ये थोडं काम होतं. तर त्यामुळे मला पटपट आता आवरून घ्यायचे होते बाकीचे काम. कारण मी घर सकाळपासून झाडले देखील नव्हते आणि पारशी घर टाकून घराबाहेर जाणं मला बरोबर वाटत नाही. म्हणून मी पटपट काम उरकून घेत होते आणि त्यात मला ह्यांनी मधामधात काहीतरी विचारणं, काहीतरी बोलणं हे त्यांचं चालूच असतं. तर त्यांनाही आउटसाईड वर्किंगला जायचं होतं. आज त्यांना बाहेरगावी जायचं होतं वर्किंगसाठी. तर ते त्यांची तयारी करत होते आणि मध्ये मलाही काही बोलत होते. आणि हॉलमध्ये माझं सहसा काही काम नसतं. हॉलमध्ये कोणी बसतच नाही कारण तिथे टी व्ही वगैरे नाही आहे. म्हणून हॉलचा दरवाजा मी सकाळी उशिरा उठल्यामुळे उघडला देखील नव्हता. आता मी हॉलचा दरवाजा उघडते आणि विंडो वगैरे मोकळ्या म्हणजे उघडून ठेवते व्हेंटिलेशनसाठी. बंद असलं ना तर तिथे असं दमट वातावरण होतं. तर हॉलमध्ये बसावंच वाटत नाही मग नंतर तर. त्याच्यामुळे विंडो वगैरे मी दिवसभर उघडीच ठेवते. आणि हे मी हॉलमध्ये तसं तर आम्ही बसतच नाहीत जास्त म्हणून काही गर्दा होत नाही. त्याच्यामुळे साफसफाईचं पण काही ताण नसतो तिथे. सगळं काही अगदी व्यवस्थितच असतं. तरी पण मला एक सवय लागून गेली आहे की मी झटकून फटकून घेतेच ते. तर थोडंफार जिथे जिथे मला वाटतं तिथे मी झटकते आहे, व्यवस्थित करते आहे आणि उरकून घेते आहे काम. हे बघा मुलांच्या रूममध्ये गर्दा किती आहे. तरी मी बऱ्यापैकी आवरले. मला व्हिडिओ शूट करायचं लक्षातच राहिलं नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी कॅमेरा ऑन करून दाखवलं की रूममध्ये सध्या गर्दा किती होता. तरी मी बऱ्यापैकी आवरला होता. आणि त्यानंतर ही स्टोर रूम आहे आणि ही माझी रूम आहे. ह्या रूममध्ये मी बाहेरचे कपडे आणून टाकले होते, जे की मला आता घडी करायचे. 1-2 दिवस झालं मी कपडे देखील घडी केले नव्हते. आणि हे असं सध्याचं आहे. आता मला घरं झाडून घ्यायचे. किमान झाडून तरी घेईन कारण त्यांना गडबड होती, लवकर जायचे. त्याच्यामुळे मी फक्त घरं झाडून घेईल आणि कपडे तर धुवून झालेत माझे बाहेरचे. ते फक्त वाळत टाकायचे. बाकी एक्स्ट्राचे कपडे मी भिजत घातले. तर ते थोडेसे मळालेले होते म्हणून त्याला भिजत घालणं गरजेचं आहे. त्याला भिजत ठेवले मी. ते आल्यानंतरच मी धुवून घेईल. तर आता घेते पटपट काम आवरून बाकीचे. तसं तर मी रोजचे कपडे हे रोजच घडी घालून ठेवते जिथल्या तिथे. पण 2 दिवस झालं मला बरं वाटत नव्हतं. माझं डोकं खूपच दुखत होतं. त्यामुळे मी जेवढं गरजेचं काम आहे तेवढंच करत होते. एक्स्ट्राचे काम काहीच केले नाही मी. तर त्यामुळे हे कपडे पडले होते. तर इथे मी गादी व्यवस्थित करून घेते आहे. गाद्या झटकून फटकून घेतल्या आणि त्यानंतर आता मी लगेच झाडू मारेल आणि झाडू मारल्यानंतर मी रेडी होईल आणि निघेल.
तर इथे बघा मी परत विसरून गेले, कॅमेरा त्याच रूममध्ये ऑन राहिला आणि मी साईडची मुलांची रूम झाडून घेतली. ते शूट करायचंच राहिलं. माझ्यासोबत असंच होतं आहे. तर इथे सकाळी कार पार्क केलेली होती आतमध्ये, त्याच्यामुळे मला इथलं झाडता नाही आलं सकाळी. त्यामुळे मी आत्ता त्यांनी कार बाहेर काढून ठेवल्यामुळे आत्ता झाडून घेते आहे. हे एक दिवस आड मी धुत असते पूर्ण पोर्च आणि डेली झाडून घेत असते फक्त, कारण हा पोर्च खूप मोठा आहे. त्याच्यामुळे मला सारखं त्याला धुणं होत नाही. तर मी एक दिवस आड हा धुवून घेते आणि डेली बेसिसवर फक्त हा झाडला जातो माझ्याकडनं. तर पोर्च क्लीन झाला आहे. आता मी कपडे भिजत घालत होते त्यांचे. तर डेलीचे छोटे मोठे कपडे मी धुवून घेतले आणि हे गाडीमधलं त्यांनी धुवायला टाकलं होतं. हे सीटवरती होतं गाडीमध्ये, पण 2 वर्ष झालं आम्ही गाडीची सर्व्हिसिंग वगैरे केली नव्हती, म्हणून त्यांनी आत्ता ह्यावेळी सर्व्हिसिंग वगैरे केली 2-3 दिवसाआधी. तर त्यांनी नवीन सीट कवर वगैरे टाकलं, त्यामुळे आता गाडीत हे टाकायचं नाही म्हणाले त्यांनी. त्याच्यामुळे मी हे धुवून घेणार आहे आणि वरती जुना सोफा टाकला आहे जिन्यामध्ये, त्याच्यावरती टाकण्यासाठी हो उपयोगी येईल. त्यामुळे मी ते आता भिजत घातले, कारण ते खूपच घाण झालं होतं. आता तरी 2-3 तास तरी किमान भिजत ठेवेन आणि आल्यानंतर ते वॉश करून टाकेल. तर इथे मी झाले होते रेडी. अंघोळ वगैरे राहिली आहे, पण आता ती मी आल्यानंतर करेन, कारण बाहेर ऊनही खूप आहे आणि कुठून जाऊन आलं की मला सवय आहे अंघोळ करण्याची. त्यामुळे मी केलीच नाही, आता आल्यानंतरच करेल. आणि ह्यांनी पण निघणार होते, मी शिवला सोबत घेऊन जाते आहे. ह्यांनी जात आहेत वर्किंगला, त्यांना दूरगावी जायचे. तर आम्ही बघा निघालो आहे आणि 1 ते 1.5 तास लागेल आम्हाला परत येण्यासाठी. कसंही करून मला 12च्या आधी परत यायचं. शोना स्कूलवरून येते 12ला. तर बघा आता 12:30 पावणे 1 झालेला आहे आणि मी आलेली आहे घरी. शोनाही आली आहे आणि शोना आल्यानंतर चेंज वगैरेच केलं तिनं. आल्यावर जेवण वगैरे नको म्हणाली तिनं काही, कारण टिफिन खाल्ला होता आणि स्कूलही लवकर सुटते आहे, त्याच्यामुळे आता तिला काही भूक नाही आहे. पण शिवचं अजून जेवण राहिले, तोही म्हणाला आहे मला भूक नाही आहे म्हणून सध्या. तर मी आधी फरशी पुसून घेते, नंतर त्याला जेवायला देते. तर शोना फ्रेश होऊन मस्तपैकी ड्रॉइंग करत बसली आहे. तिला सवयच लागलेली आहे. एक कोरी बुक घेते आणि त्याच्यावर पूर्ण ड्रॉइंग काढत बसते तिनं. स्कूलवरून आल्यावर तिचं हेच काम असतं पहिलं.
मोठं घर आहे ना की असं झाडून पुसून ना दमछाक होतो माझा. मला सारखं दम लागतो. झाडणं झालं की मी थोडं बसते आणि पुसताना पण इतका दम लागतो ना की काय सांगायचं. आणि हाताने तर फरशी पुसलं की मग 2 दिवस आजारी पडायचंच काम आहे, कारण की खूप पाठ दुखते मग नंतर. त्याच्यामुळे पोछाने तरी बरं आहे, 1 दिवस आड मी पुसून घेते. डेली बेसिसवरती फरशा माझ्याकडनं होत नाहीत पुसणं, तर मी 1 दिवस आड पुसते. कारण घर खूप मोठं आहे. किचन, हॉल, 2 बेडरूम, स्टोर रूम सगळं काही, आणि बाहेरचा पोर्चही असतो. त्याच्यामुळे मॅनेज एकटीला करायचं असतं. म्हणून मी जसं माझ्याकडनं होतं मी तसंच काम मॅनेज करते. तर मी फरशी पुसताना मावशी आल्या होत्या आणि त्यांचंही काम झालं आहे. त्यांनी बघा भांडे घासून ठेवलेत. घरात येत नाहीत त्या, माझ्याकडं दारापर्यंतच माझ्याकडं भांडे देतात आणि मग ते मी आत ओट्यावर ठेवून देते. तर त्यांचंही काम झालं, त्याही गेल्या. आता माझं काम हॉल वगैरे घेतलं मी पुसून, सगळं काही काम झालं. तेही शूट करायचंच राहिलं. आणि हे मी समोरचं डेली पुसत असते. घर पुसू व न पुसू ते मी पुसून घेते. तर इथे बघा मुलांचं जेवण वगैरे होऊन आराम करतायत. क्षणा हाय करते तिच्यासाठी हे नवीन आहे. तिला वाटते मी काय असं काय करते का, काय शूट करते, म्हणून ती विचारत होती मम्मा तू काय करते. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 आनंदी असाल. तर आज सकाळी मी थोडंसं माझ्या एका फ्रेंडसोबत कामानिमित्त बाहेर गेले होते, त्याच्यामुळे मला आज कामांना खूप लेट झालं आहे. आत्ता वाजले आहेत बघा दुपारचे 2:45 आणि अजूनही माझं जेवण वगैरे सगळं बाकी आहे. अंघोळ वगैरे सगळे कामं झालेत, फक्त आता जेवण आणि पूजा राहिली आहे. पूजा मी करून घेईन आणि नंतर जेवण करेन. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओ टाकेन मी त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याकडे येईल. आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. ठीक आहे, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.